हे बघू सगळं. साहेब, परवा शरद पवारांनी कॉलर उडवली, तुमची स्टाईल केली, आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे, काय सांगाल? काय बोलणार ते वडीलधारी. अहो माझं बारसं जेवलेल्या लोकांच्या बद्दल मी काय बोलू मला सांग. काय बोलणार मला सांग. पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची, दुसऱ्या कोणी करू नये. असं अहो कोणाची आता मला सांगा ना. काय झालं, असंच मी कासला गेलो, घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती. येताना प्रत्येक जण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ते कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं. तर माझा जिवलग मित्र युनुस होता. ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं. विचार केला म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, आपली काय स्टाईल म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय काय म्हणलं नाही काहीतरी केली पाहिजे. ठीक आहे म्हणलं, त्या निमित्त एवढा अधिकार आहे मला, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल म्हणून मी, बाकी काय नाही. तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी वीक आहे. अनेकदा टीका पण झाल्या, कॉलरवाला पाहिजे काय ते. कॉलर मी आता घातली, या कॉलर काढून घ्या नाहीतर काय पण काढून घ्या, पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही, कोणीच घडत नाही. काल महाविकास आता बदललाय तुमचा, एक आता वेगळा कॉलरचा असा कुर्ता, एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्यात सगळ्यात दिसत. तसं नाही, काय माहिती का, कुर्ता पैजामा मी घालायचं, लोकांना वाटायचं लय मोठं बापाचं पोरगं दिसते बरं का. मग पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना वाटतं म्हणलं की हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोक्रॅट. मग मी विचार केला म्हणलं तर लंगोट तर घालून जाऊ शकत नाही, आता काय करायचं म्हणलं, अंग तर झाकलं पाहिजे. म्हणलं हे बरं वाटतं, मोकळं वाटतं, हवा खेळतीशीर होती आणि गरमीच्या हिशोबाने चांगलं आहे. साहेब, अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत, गाड्या चालवलेल्या आहेत, रेसिंग मध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता. आता या राजकारणाच्या या रेसिंग मध्ये ह्या कुठल्या गाड्या धावतायत असं वाटतं तुम्हाला? कुठल्या म्हणजे नाही, मला फक्त माझी गाडी माहित आहे, इतरांच्या कुठल्या धावणार आहे काय नाही. त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिराव्यात. मला साहेब शेवटचा प्रश्न आहे, शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमच्या कोणावर? सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात, म्हणजे ह्याचा असा मी काय असं नाही विचारायचं. वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल, त्यांचं बरोबर असेल, पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, चर्चेतनं आपण काय काय मार्ग काढू शकतो. आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे. श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे, या सगळे इथं मला सांगा ना, ही सगळी मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील म्हणजे डॅडींचे, आमच्या वडिलांचे खास मित्र. त्यांनी मला एकदा सांगितलं दिल्लीत, म्हणलं तुमच्या बारशाला मी होतो, मी त्या ह्याच्यात होतो, काय त्याला म्हणतात, पाळण्यात होतो. आता काय बोंबलं जातं पहिलं मला आठवत नाही आता काय. ठीक आहे, त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला उभं राहायचं राहून द्या, फक्त एक चांगलं झालं. हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपादृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठा, सगळ्यात हे राजकारण सोडून द्या निवडणुका, पण सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा. आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे, मे, हे कधीतरी पाऊस पडला पाहिजे. अनेक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळात पडला तर योग्यच आहे. तुमच्या नजरेतनं महाराज साहेब सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का असं वाटतंय का? एक लक्षात द्या, जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता, जशी लोकसंख्या वाढते
त्या प्रमाणातील लोकसंख्येच्या ह्याच्यात हे पाहता तुलनेत अम, प्रश्न हे वाढत जातात आणि विकास हा कधी थांबू शकत नाही. मी असेल नसेल, कोण असेल नसेल, पण विकास हे एक ऑन गोईंग प्रोसेस आहे, ते चालू राहतच. महाराजसाहेब ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केल्या काय? काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर. कोणच अजून तुमच्या समोर उमेदवारी कोणाचीच जाहीर केली जात नाहीये. नाही नाही ते हे बघा, असं नाही आहे ते. लोकसंख्या त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्यांचंच, आणि त्यामुळं ते पण विचार करतात आहे की जाऊन दे म्हणलं, यावेळेस म्हणलं ते म्हणतो ना, बच्चा समज के छोड द्या, असं ते जरी म्हणत असले, आता काय आहे, दुसरी बाजू अशी आहे, आता लहान होतो ठीक आहे, आता बच्चा राहिला नाही ना, तर मला माझं तर कार्य केलं पाहिजे, त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे. ठीक आहे. थँक्यू महाराज साहेब.